आज मुसळधार पाऊस पडतो आहे आणि आम्ही रानातून कुलूची भाजी म्हणजेच फोडशीची भाजी आणलेली आहे। कोकणात पावसाळा खास असतो, सर्व बाबतीतच खास असतो। पावसाळ्याच्या काळात म्हणजे पहिला पाऊस पडून गेला की दुसऱ्या आठवड्यापासून रानभाज्या मिळण्यास सुरुवात होते। यंदा तसा पावसाने उशीरच केलेला आहे, त्यामुळे रानभाज्या देखील मिळण्यासाठी उशीर झालेला आहे। या रानभाज्या साधारणपणे वर्षातून एकदा म्हणजे पावसाळी हंगामातच मिळतात। ही बघा, रानातून आणलेली एकदम हिरवीगार ताजी ताजी अशी कुलूची म्हणजेच फोडशीची भाजी। आई आता कुलूची भाजी साफ करत आहे। भाजी साफ करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे। मधोमध एक देठ असतो आणि तो कडक असतो थोडा, तो काढून टाकावा लागतो। तो देठ जर भाजीमध्ये घेतला तर भाजी कडू होण्याची शक्यता असते, त्यामुळे तुम्हाला जर कधी कुलूची भाजी मिळाली तर मधला देठ काढायला विसरायचं नाही। आई, आजी आणि जुन्या काळातल्या ज्या बायका आहेत त्यांना सगळ्यांना ही भाजी साफ करण्याची पद्धत माहिती आहे, म्हणूनच आज आई आईच्या पद्धतीने साफ करत आहे आणि आईच्या पद्धतीनेच ही भाजी करणार आहोत। ही बघा, फोडशीची भाजी, कुलूची भाजी। साधारण पातीच्या आकाराची ही भाजी असते, हिरवीगार आणि दिसायला खूप सुंदर दिसते। आता आपली साफ करून झालेली आहे भाजी। आता जी आपण साफ केलेली भाजी आहे ती स्वच्छ पाण्यातून धुणार आहोत। ही भाजी रानात उगवते, त्यामुळे मुळांना माती असते, म्हणून 4-5 पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यावी लागते। रानभाज्या करताना थोडी मेहनत असते, परंतु ह्या चविष्ट असतात आणि औषधी गुणधर्माच्या असतात। मी 4-5 पाण्यातून ही स्वच्छ भाजी धुवून घेतलेली आहे। जी पाण्यात धुतल्यानंतर आणखी सुंदर दिसत आहे, हिरवीगार झाली आहे। आता स्वच्छ धुतलेली ही भाजी आई चिरून घेत आहे। आईला विळीवर चिरण्याची जास्त सवय आहे, त्यामुळे आई ही भाजी विळीवर चिरत आहे। बारीक बारीक कांद्याची पात जशी आपण चिरतो तशी ही भाजी चिरून घ्यायची। या ज्या हंगामी भाज्या असतात म्हणजे रानभाज्या ज्या असतात त्या जरूर वर्षातून एकदा खाव्यात असं आजी सांगायची। प्रत्येक भाजीचे काही गुणधर्म आहेत। फोडशीची भाजी जी आहे, कुलूची भाजी, तिचे देखील काही महत्त्वाचे गुणधर्म आहेत। पावसाळ्या ऋतूमध्ये अचानक हवेत बदल झाल्यामुळे आपली जी प्रतिकारशक्ती असते ते कुठेतरी कमी झालेली असते आणि ती प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या भाजीचा खास उपयोग होतो। ही भाजी आता आपली चिरून झालेली आहे, पण आता या भाजीची रेसिपी पाहूया। हे साहित्य आपण घेतलेलं आहे। चिरलेली कुलूची भाजी, नंतर भिजवलेली मुगाची डाळ, मुगाच्या डाळीऐवजी तूर किंवा हरभरा डाळ देखील तुम्ही वापरू शकता। आले लसूण पेस्ट थोडीशी जाडसर वाटलेली, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, फोडणीसाठी जिरं, मोहरी, हिंग, हळद, साधारण 1.5 चमचा घरगुती मसाला, चवीनुसार मीठ आणि 1 वाटी ओलं खोबरं। बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि आपण भाजी करत आहोत। फोडणीसाठी कढई गरम करून 1.5 चमचा तेल कडवून घेतलं, त्यामध्ये जिरं, मोहरी आणि हिंग घातलं आणि तडतडू दिलं। त्यानंतर आलं लसणाची पेस्ट घातली आणि छान परतून घेतली। त्यानंतर कांदा घातला, कांदा थोडा परतून घेतला, टोमॅटो घातलं। आता सगळे जिन्नस छानपैकी परतून घेतले। त्यानंतर घरगुती जो मसाला आहे तो 1.5 चमचा आपण घातलेला आहे आणि व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे। नंतर थोडी हळद घातली, पुन्हा छान परतून घेतलं आणि आता भिजवलेली जी डाळ होती, मुगाची डाळ, ती आपण घातलेली आहे। कुलूची भाजी, चिरलेली कुलूची भाजी आपण घातली आहे। पाऊस पडत असल्यामुळे बाहेर हिरवगार वातावरण आहे आणि कढईतली भाजी देखील सुंदर हिरवीगार दिसत आहे। ही रानभाजी आहे आणि कुठलंही खत या भाजीला नाही, त्यामुळे ही अत्यंत पौष्टिक अशी भाजी आहे। मिश्रण एकरूप करून वरती झाकण ठेवलेलं आहे आणि झाकणात थोडं पाणी घातलेलं आहे। दोन सुंदर असा निसर्ग दिसतोय। पाऊस अजून पडतोच आहे। पावसाने पूर्ण भोवताल हिरवागार झाला आहे। सुंदर असं वातावरण सभोवताली आहे, त्यामुळे मन देखील प्रसन्न झालेलं आहे। तिथला पाऊस बघेपर्यंत भाजीला छानपैकी वाफ आलेली आहे। कण काढून आता व्यवस्थित भाजी ढवळून घ्यायची, जिला सुंदर असा रंग आलेला आहे। वाफेने भाजी खाली बसलेली आहे आणि त्यामुळे मिठाचा अंदाज व्यवस्थित लागतो। आता मीठ टाकून घ्यायचं
आणि भाजी पुन्हा हलवून घ्यायची. व्यवस्थित ढवळल्यानंतर मीठ चहूबाजूने लागतं. आता पुन्हा एकदा वाफ येण्यासाठी भाजीवर झाकण ठेवलेलं आहे. कुलूची भाजी जी आहे ती पोटांच्या विकारासाठी सुद्धा गुणकारी असते. भाजी करता करता मध्ये मध्ये आपण पाऊस देखील बघत आहोत. भाजीला छान अशी वाफ देऊन झालेली आहे. आता भाजीमध्ये खोबरं जे आहे 1 वाटी खोबरं आपण टाकत आहोत. पुन्हा एकदा व्यवस्थित अशी भाजी ढवळून घ्यायची म्हणजे सगळीकडे सगळे जिन्नस व्यवस्थित लागतात. पावसाळ्यात मिळणाऱ्या सगळ्याच रानभाज्या औषधी असतात. या ऋतूमध्ये शेवळं नावाची आणखी एक खास रानभाजी मिळते. या शेवळाचा सुंदर असा व्हिडिओ गेल्या वर्षी आम्ही अपलोड केलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक आहे. तो व्हिडिओ नक्की पहा. वाफ देऊन झालेली आहे आणि भाजी खूप छान प्रकारे शिजली आहे. सुंदर भाजी दिसत आहे आणि किचनमध्ये सर्वत्र भाजीचा घमघमाट सुटलेला आहे. छान अशी कुलूची भाजी तयार आहे. बाहेर अजून पाऊस पडत आहे आणि या सुंदर पावसात कुलूची भाजी आणि तांदळाची भाकरी खाण्याची मजाच वेगळी आहे. प्रत्येक गावाची आपली अशी एक खाद्यसंस्कृती असते. अलिबागमध्ये देखील वेगळी अशी खाद्यसंस्कृती आहे. पारंपरिक जे पदार्थ आहेत ते त्याच पद्धतीने बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडतील. तांदळाच्या भाकरीसोबत आता आम्ही ही कुलूची भाजी खाणार. मंडळी, हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा आणि आमच्या पद्धतीने ही भाजी नक्की करून पहा. असे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी अलिबाग सफर या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.